मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला होता। मात्र आज मुंबईतल्या 7 लोकल रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर झालाय। आता पुढील मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। प्रस्तावानुसार करी रोड स्थानकाचं नाव बदलून लालबाग, सँडहर्ट रोडचं नाव बदलून डोंगरी आणि मरीन लाईनचं मुंबादेवी आणि चर्नी रोडचं गिरगाव असं करण्यात येणार आहे। सेंट्रल लाईन तसंच हार्बर लाईनवरील सँडहर्स्ट रोडचं नाव बदललं जाणार आहे। चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव रेल्वे स्थानक, किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे केंद्र शासनास करीत आहे। तर बघितलं, मरीन लाईनचं मुंबादेवी नाव बदलण्यात येणार आहे, तर चर्नी रोडचंही गिरगाव असं नाव बदलण्यात येईल। या संदर्भातला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय, त्यामुळे आता केंद्र सरकारही या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देतंय का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर मरीन लाईन स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे। या संदर्भातला प्रस्ताव आज विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला, त्यामुळे आता केंद्र सरकार या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देतंय का याकडे लक्ष लागलंय।